आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय संवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला जसं चितशक्ती विलास मध्ये एक एक विषय आपणाला खोल घेऊन गेले, त्याच पद्धतीने भगवान नित्यानंदांच्या संदर्भातील त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते अगदी चितशक्ती विलासानुसारच आहे. त्याची मांडणी आपल्या गुरूंच्या संदर्भात जे लिखाण आहे ते सुद्धा इतकं सूत्रबद्ध बाबा मुक्तानंदांनी लिहिलेलं आहे की आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं की कशा पद्धतीने बाबा मुक्तानंद भगवान नित्यानंद त्यांनी पूर्ण भारतामध्ये भ्रमंती केली आणि तिथे विविध ठिकाणी कार्य केलं आणि ते कार्य करत असताना सिद्धींच्या स्वरूपात त्यांनी सिद्धी त्यांना कशा मदत करत होत्या हे आपणाला सांगितलं. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे की गणेशपुरीमध्ये भगवान नित्यानंद तर पूर्ण सर्व भारत भ्रमंती करत करत त्यांनी गणेशपुरी हे स्थान कायमस्वरूपी कार्यासाठी त्यांनी निवडलं आणि तिथे ते 30 ते 35 वर्ष त्यांनी कार्य केलं आणि त्या गणेशपुरीमधील त्यांचं कार्य आपल्याला विस्ताराने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आता तिसरं प्रकरण सुरुवात होते. तर ह्या प्रकरणामध्ये आत्ता इथून पुढे भगवान नित्यानंदांचे जे विविध पैलू आहेत की जे बाबा मुक्तानंदांनी वेचले आहेत आणि त्यांच्याकडून शिकले, त्या सर्वांचा त्याचा एक एक मुद्द्यांचा त्यांनी खूप विस्ताराने वर्णन केलेलं आहे आणि लिखाण केलेलं आहे. आणि आता तिसरं जे प्रकरण आहे त्यामध्ये भक्ती आणि भगवान हे या प्रकरणाचं नाव आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये आपण कालपर्यंत 3 मुद्दे पाहिले. ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की आपणाला जे ज्ञान होतं तर ते ज्ञान कसं होतं तर त्या ज्ञानाला आपल्या अंतर्स्थितीचा आणि आपल्या भावनांचा रंग लागलेला असतो. म्हणजे आपली जी अंतर्स्थिती आहे आणि आपल्या भावना ह्यावरती आपलं ज्ञान आधारलेलं असतं. आपण जे ज्ञान घेणार किंवा आपल्याला जे समजतं, जे जाणीव होते, जे लक्षात येतं हे आपल्या अंतर्स्थितीवरती आणि आपल्या भावनांवरती खूप अवलंबून असतं. आणि त्या अंतर्स्थितीचा म्हणजे आपल्या मनस्थितीचा आणि भावनांचा रंग त्या ज्ञानाला लागलेला असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपल्याला जे एखादी गोष्ट समजते किंवा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला लक्षात येतं तर त्यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत. तर ते म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार, आपल्या मनाच्या शुद्धतेनुसार आणि बुद्धीनुसार एखादी गोष्ट समजून घेत असतो. तर आपल्या मनाची क्षमता, त्यानंतर मनाची आपली क्षमता म्हणजे आपल्या ज्या अनुभव आपण घेतले असतील त्यानुसार आपली क्षमता विकसित झालेली असते. तर ती क्षमता, मनाची शुद्धता आणि बुद्धीनुसार आपणाला एखाद्या व्यक्तीचं किंवा परिस्थितीचं किंवा वस्तूचं किंवा शास्त्राचं ज्ञान होत असतं. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाच्या क्षमता, मनाची शुद्धता आणि बुद्धीची पण कुवत ही वेगवेगळी असते. त्यामुळे एकच ज्ञान असतं, परंतु ते ग्रहण करत असताना प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार, मनाच्या शुद्धतेनुसार आणि बुद्धीनुसार ग्रहण करत असते. आणि त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती जे ज्ञान ग्रहण करते त्याला काही मर्यादा असतात. तर अनेकदा असं होतं की आपल्याला जे आपण ज्ञान घेतलेलं असतं, जो आपण अनुभव घेतलेला असतो की आपल्याला जी जाणीव निर्माण झालेली असते, तर ते आपल्याला असं वाटतं की हे परिपूर्ण आहे आणि ह्या भ्रमातच माणूस जगत असतो.
आणि ते मत स्वतःवर लादतो, इतरांवर पण लादत असतो. तर इथे बाबा मुक्तानंदांनी स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा आपलं हृदय शुद्ध होतं तेव्हा आपल्या अंतरी असलेलं भगवंत हा स्वतःहून प्रकट होतो, स्वतःहून व्यक्त होतं. त्यावेळेला आपल्याला खरं काय आहे आणि खरं काय नाही ह्याचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञान कधी होऊ शकतं, जेव्हा आपलं हृदय पूर्णतः शुद्ध झालेलं आहे आणि त्यावेळेला आपल्या अंतरी असलेलं भगवत तत्व हे स्वतःहून प्रकट होतं, स्वतःहून त्याची जाणीव करून देतं. त्यावेळेला आपल्याला खरं काय आणि खरं काय नाही हे लक्षात येतं. तर इथे आपल्याला जर सत्य ज्ञान आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपलं हृदय शुद्ध होणं आवश्यक आहे. आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार, आत्मअनुभूती म्हणजे आपण आपल्या अंतरी जाणं, आपल्या स्वतःची अनुभूती, स्वतःचा सत्य परिचय होणं आवश्यक आहे. तेव्हा आपल्याला जाऊन सत्य ज्ञान होऊ शकतं हे इथे आपल्याला सांगितलं. त्यानंतर आपल्याला सांगितलं की भक्तांचे दृष्टिकोन काय असतात. तर भक्तांचे विविध दृष्टिकोन असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे दिसताना प्रत्येक जण साधक जरी दिसत असतील तरी सुद्धा ते साधक वेगवेगळ्या संप्रदायांशी, वेगवेगळ्या साधना पद्धतीशी जोडलेले असतात. आणि त्यामुळे प्रत्येक भक्ताची आवड, साधकाची आवड, कोणाला भक्ती आवडते तर कोणाला ध्यान करायला आवडतं, तर कोणाला ज्ञानयोग आवडतो, तर अशा पद्धती कोणाला कर्मयोग आवडतं. तर अशा पद्धतीने प्रत्येक साधकाची आवड ही वेगवेगळी असते आणि त्याला असं वाटतं की मी जे करतो ते सर्वश्रेष्ठ आहे. तर त्या संदर्भात भगवान नित्यानंदांनी आपणाला स्पष्ट केलेलं आहे किंवा बाबा मुक्तानंद सांगतात की भगवान नित्यानंदांना जेव्हा कोणताही साधक प्रश्न विचारायचा की तुम्ही भक्त आहात का, तर ते हो म्हणायचे. तुम्ही ज्ञानी आहात का, तर ते तेव्हा सुद्धा म्हणायचे हो. आणि तुम्ही योगी आहात का, तर हो म्हणायचे. तर ह्या प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर होच द्यायचे. आणि मग ती साधक मंडळी एकमेकांमध्ये वाद घालत बसायचे की मला त्यांनी सांगितलं की मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे, योगी आहे. तर अशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये, कारण त्यांना असं वाटायचं की भक्ती श्रेष्ठ कोणाला वाटते, कोणाला वाटतं ज्ञान श्रेष्ठ, तर कोणाला वाटतं ध्यान श्रेष्ठ. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की हे सर्व काही भगवान नित्यानंद होते. ते भक्त सुद्धा होते, ते योगी सुद्धा होते आणि ते ज्ञानी सुद्धा होते. आणि मग त्यांनी आपणाला विस्ताराने सांगितलेलं आहे की भक्ती म्हणजे प्रेम. तर भक्ती म्हणजे प्रेम. आणि जेव्हा प्रेम अंतरी वसतं त्याच वेळेला आपण आपल्या अंतरी असलेल्या आत्मतत्वाशी, भगवत तत्वाशी जोडले जाऊ शकतो. म्हणजे आपला योग होऊ शकतो, ध्यान होऊ शकतं. आणि जेव्हा आपण आपल्या अंतर्मुख होतो की आपल्याला आत्मज्ञान होतं, म्हणजे आपण आपल्या अंतरी जोडले जातो, तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा खरं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला मग तिथे आनंद प्राप्त होतो, तिथे माणूस शांत होतो आणि तिथे त्याचं अज्ञान पूर्णतः दूर झालेलं असतं आणि त्याला दिव्यत्वाची प्राप्ती होते. आणि त्याला तर इथे अशी चैन आहे की जेव्हा अंतरी प्रेम असतं, प्रेम असल्याशिवाय आपण आपल्या आतमध्ये जाऊ शकत नाही किंवा जोडले जाऊ शकत नाही. तर भगवंताशी एकरूप होण्यासाठी, म्हणजेच आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होण्यासाठी आपणाला आतमध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. प्रेमानेच आपण एकरूप होऊ शकतो. आणि जेव्हा एकरूप होतो तेव्हा आपणाला आत्मअनुभूती होते आणि तेव्हा आपणाला खरी शांती, खरं ज्ञान, खरं सुख, खरं समाधान प्राप्त होतं. आणि तिथे पूर्णतः आपण सुखी समाधानी होतो. असं आपणाला जे आपणाला अपेक्षित आहे, जी शांतता आणि जी पूर्णता आपणाला अपेक्षित आहे साधनेच्या माध्यमातून, ते आपणाला प्राप्त होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला प्रेम म्हणजे भक्ती आणि ध्यान आणि ज्ञान ह्या तिघांची पण आवश्यकता आहे.
हे तिन्ही आपल्या जीवनात अंतर्भूत असणं आवश्यक आहे. तरच आपण अमर्याद अशा भगवत तत्वाला पूर्णतः समजू शकतो, अनुभवू शकतो हे सांगितलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की समदृष्टी. समदृष्टीमध्ये खूप सुंदर सांगितलं की भगवान नित्यानंदांकडे अनेक प्रकारचे साधक येत होते, विविध संप्रदायांचे, विविध शिक्षण असलेले, लहान मोठे, स्त्री पुरुष, त्यानंतर गरीब श्रीमंत, कोण तपस्वी योगी, तर अनेकदा काही हीन कर्म करणारे म्हणजे चोर वगैरे असे पण साधक असे पण भेटायला त्यांना दर्शनाला येत होते. पण सगळ्यांना ते समदृष्टीने पाहत होते. त्याच प्रकारे विविध संप्रदायांचे लोक सुद्धा त्यांच्याकडे येत होते आणि त्या विविध संप्रदायांच्या साधकांना सुद्धा ते समदृष्टीने पाहत होते, कारण त्यांनी पूर्णतः जाणलेलं होतं. बाबा मुक्तानंद सांगतायत की जसं एखाद्या मातीपासून विविध प्रकारच्या इमारती निर्माण होतात, तसंच आहे की विविध प्रकारचे धर्म संप्रदाय निर्माण झालेले आहेत. तर कोणी चर्च बनवलं त्याच मातीपासून, कोणी मंदिर बनवलं, तर कोणी मस्जिद बनवलं, तर कोणी गिरिजाघर बनवलं, तर कोणी गुरुद्वारा बनवलं. तर अशा पद्धतीने त्या मातीपासून वेगवेगळे हे वास्तू निर्माण झालेत. परंतु त्या वास्तूमध्ये जे चैतन्य आहे, जे भगवत तत्व आहे, ते सुद्धा वेगवेगळ्या रूपात आहे, परंतु एकच भगवत तत्व वेगवेगळ्या वास्तूमध्ये वेगवेगळ्या नावाने स्थापन झालेलं आहे. तर त्यामुळे बाबा मुक्तानंद सांगतायत की ह्या वेगवेगळ्या धर्म संप्रदाय जाती, त्यानंतर वेगवेगळ्या उपासना पद्धती, वेगवेगळ्या विचारधारा जरी निर्माण झालेल्या असल्या तरी सुद्धा त्या विचारधारा ह्या त्याचा अवलंब केल्यानंतर जी अनुभूती होते साधकाला ती सर्वांची एक आहे. चर्चमध्ये जो प्रार्थना करतो आणि आपल्या मंदिरामध्ये जो प्रार्थना करतो किंवा मस्जिदमध्ये जे प्रार्थना करतो, त्याला प्रत्येकाला जी अनुभूती होते, प्रत्येकाला जे सुख समाधान शांतता लाभते ती एकच असते आणि एकाच भगवत तत्वापर्यंत तो साधक ती व्यक्ती पोचत असते. तर त्यामुळे त्यांनी इथे प्रत्येक साधना पद्धतीला त्यांनी समदृष्टीने पाहिले. असं नाही की म्हणजे असं त्यांनी कुठल्याही साधना पद्धतीला हीन मानलेलं नाही, सर्व समान आहे हे त्यांनी खूप सुंदर संदेश दिलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी समदृष्टी ही सांगितलेली आहे. आता आपण पुढचं वाचन करूयात. गुरुदरबार. गुरुदेवांकडे सर्व प्रकारचे लोक येत. सुप्रसिद्ध नेते व सरकारी अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर आणि वकील, पंडित आणि विद्वान, योगी, महात्मे, जिज्ञासू, ज्ञानी, कवी व संगीतकार, संशोधक, श्रीमंत आणि भिकारी, दुःखी, रोगी, जमीनदार व मजूर, अभिनेता व अभिनेत्री, साधू व साध्वी, सज्जन, बुद्धिमान तसेच मूर्ख आणि त्याचबरोबर दुष्ट, चोर आणि शिकारी देखील. थोडक्यात सांगायचे झाले तर या जगात ज्या ज्या प्रकारचे लोक राहतात ते सर्व भगवान नित्यानंदांकडे येत असत. पृथ्वी तलावर असणारी प्रत्येक प्रकारची व्यक्ती तिथे येत असल्याने तो देवाचा स्वतःचाच दरबार असल्याप्रमाणे वाटे. एकदा एका विद्वान पंडिताशी माझी भेट झाली. ते म्हणाले, स्वामी, तुमच्या गुरुदेवांचा दरबार म्हणजेच देवाचाच दरबार असला पाहिजे, कारण इतक्या प्रकारचे लोक केवळ तिथेच एकत्र राहू शकतात जिथे देवाचा वास आहे. असे असून देखील वेगवेगळे वादविवाद आणि मतभेद होत असत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. देवाच्या दरबारात सगळ्या गोष्टींसाठी स्थान असायला हवे. काही कमतरता राहिली तर याने देवाच्याच पूर्णत्वात, अखंडत्वात कमतरता असल्याचे दिसून येईल. अनेक भक्त लोक अशा प्रकारच्या घटनांवर आणि त्यामध्ये सामील होणाऱ्या लोकांवर टीका करीत. ते विचारित की असे मूर्ख, पापी, गलिच्छ, असंस्कृत आणि दुष्ट लोक गुरुदेवांकडे का येतात? आजही अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर गंगा नदीच्या उदाहरणात मिळते. गंगा नदी ही सदाचारी लोकांपासून ते दुराचारी लोकांपर्यंत सर्वांनाच शुद्ध करते. तिच्यात एकच गुण आहे आणि तो दिव्य आहे. साधू असो वा पापी, कोणीही तिच्या पवित्र पाण्यात स्नान करून शुद्ध होऊ शकतो.
एक पवित्र गाय गंगेचे थंड पाणी पिते आणि शांत होते. वाघ येतो, आपली तहान भागवितो आणि तो देखील शांत होतो. गाय आणि वाघ हे दोघेही त्याच ताजेतवाने करणाऱ्या शीतलतेचा आनंद घेतात. गंगेकडे समभाव आणि प्रेम आहे. ती सर्वांना एकसारखीच वागणूक देते. तिच्याकडे येणाऱ्यांच्या चांगल्या किंवा वाईट गुणांकडे ती लक्ष देत नाही. जणू ती म्हणत असते, या, शुद्ध व्हा, शांत व्हा आणि मग जा. पण लोकांना मते बनविण्यास आवडते. त्यांना चांगले किंवा वाईट, पुण्य किंवा पाप, यश किंवा अपयश याबद्दल बोलायला आवडते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त इंजिनियर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. मेडिकल कॉलेजमध्ये फक्त डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. परंतु ईश्वराच्या दरबारी, गुरूंच्या दरबारी सर्वांचेच स्वागत होते. कारण हा असा एक समुदाय आहे की जिथे सर्वच जण शिकू शकतात. श्री नित्यानंदांच्या दरबारात असेच होते. इथे मला बादशहा अकबराची एक गोष्ट आठवते. एके दिवशी अकबराने आपल्या मंत्र्याला म्हणजेच बिरबलाला विचारले, बिरबल, हे सांग की कोण श्रेष्ठ आहे, देव की मी? बिरबल अतिशय चतुर होता आणि नाजूक परिस्थिती कशी हाताळायची हे तो नेमके जाणत होता. बिरबल उत्तरला, खाविंद, आपणच श्रेष्ठ. बादशहा फार प्रसन्न झाला आणि म्हणाला, आता मला सांग की मी देवापेक्षा श्रेष्ठ कसा? बिरबलकडे उत्तर तयारच होते. महाराज, आपल्या राज्यात जर कोणी एखादा अपराध केला किंवा कोणी आपल्या इच्छेविरुद्ध वागले तर आपण त्याला सहजच राज्यातून हद्दपार करू शकता. पण जर कोणी अपराध केला किंवा देवाच्या मर्जीविरुद्ध वागला तर देव त्याला आपल्या राज्यातून म्हणजेच या ब्रह्मांडातून हद्दपार करण्यास असमर्थ आहे. वा, फार छान, अगदी बरोबर, बादशहा म्हणाला. मुद्दा असा आहे की मूर्ख लोक मते बनवितात आणि वाद घालत बसतात. ते म्हणतात, तू चांगला आहेस, इकडे ये, किंवा तू वाईट आहेस, चालता हो. माणसाची समजच जर अर्धवट असेल तर त्याची वागणूकही तशीच असेल. परंतु जो चांगले वाईट याच्याही पलीकडे आहे, जो शुद्धावस्थेत स्थित असतो, तो स्वतः ईश्वरासम असतो. त्याचे सर्वांवर प्रेम असते. सर्वजण त्याचे असतात आणि तो सर्वांचा असतो. गुरुदेव असे महात्मा होते. ते अशा शुद्ध स्थितीत राहत असत. म्हणूनच सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. गंगेच्या पाण्याची सर्वांनाच गरज असते. देवता, संन्यासी, संत व भक्त, परोपकारी लोक, राजे, तसेच भिकारी, पापी, चोर, पशु, पक्षी आणि हिंस्र प्राणी. पाणी हे जीवन आहे. त्याचप्रमाणे सर्वांनाच संत महात्म्यांची गरज असते. संत महात्मे या जगात सगळ्यांच्या कल्याणासाठी निवास करतात. त्यांच्या सानिध्यात पंडित तसेच मूर्ख या दोघांनाही शांती लाभते. याच कारणास्तव भगवान नित्यानंदांच्या दरबारात सर्व प्रकारचे लोक असत. गुरुदेवांचे जीवन सर्वांसाठी होते आणि सर्वजण त्यांचे होते. अंकगणितात महत्त्व असते ते आकड्यांना. एक या आकड्यामुळे एक या आकड्यापुढे एक शून्य लिहिले तर त्याचे 10 होतात. 2 शून्य दिली की 100, 3 शून्य दिली की त्याचे 1000 होतात. शून्यांना किंमत येते ती फक्त 1 या आकड्यामुळे. जर तुम्ही सगळी शून्ये काढून टाकली तरी देखील 1 हा आकडा राहीलच. त्याचप्रमाणे देवामुळेच इतर सर्व काही अस्तित्वात आहे आणि देवामुळेच त्याला महत्त्व आहे. एक चित्रकार गायी आणि वाघ, नद्या आणि पर्वत, घरे आणि झाडे इत्यादी चित्र रंगवण्यासाठी रंग वापरतो. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या अलौकिक कौशल्याने ही अनंत विविधतेने नटलेली सृष्टी निर्माण केली आहे. ती त्या चैतन्याच्या रूपात विद्यमान आहे व जे सर्व पदार्थांना व्यापते, अनंत रंग निर्माण करते आणि विस्मयपूर्ण रूपांना जन्म देते. परमेश्वर हे सर्व प्रेमासाठी, सौंदर्यासाठी
आणि आनंदासाठीच करतो. जे काही अस्तित्वात आहे ते सर्व अंतरात्म्याला संतुष्ट करण्यासाठीच आहे. ते शत्रुत्वासाठी किंवा द्वेषाकरिता नाही. ते निर्दोषत्वात दोष सिद्ध करण्यासाठी अथवा दोषामध्ये निर्दोषत्व दाखविण्यासाठी नाही. भगवान नित्यानंद म्हणत, हे ब्रह्मांड अनंत आहे आणि ते तुमचाच आत्मा आहे. या जगाला अंतरात्म्याच्या रूपात पहा. जग हे तुमच्यापासून भिन्न नाही आणि तुम्ही जगापासून भिन्न नाही. हाच वेदांत आहे, हीच भक्ती आहे आणि हीच पूजा आहे. तुमच्याच अंतरी तुमचा राम वास करतो आहे. भगवान नित्यानंद म्हणतात, हे ब्रह्मांड अनंत आहे आणि ते तुमचाच आत्मा आहे. या जगाला अंतरात्म्याच्या रूपात पहा. जग हे तुमच्यापासून भिन्न नाही आणि तुम्ही जगापासून भिन्न नाही. हाच वेदांत आहे, हीच भक्ती आहे आणि हीच पूजा आहे. तुमच्याच अंतरी तुमचा राम वास करतो आहे. भक्तांची हाक. भगवान नित्यानंद नेहमी शांत, निश्चल आणि परमानंदात निमग्न असत. ते विशुद्ध ज्ञानामध्ये आणि दिव्य प्रेमामध्ये लीन असत. जो कोणी त्यांच्याकडे येईल त्याला त्यांच्यामध्ये आपल्याच भावनांचे प्रतिबिंब दिसत असे. त्यामुळे सर्वांच्या हृदयात एक दृढ भाव जागृत होत असे. माझा अंतरात्मा आणि श्री नित्यानंद हे एकच आहेत. आता हे महत्त्वाची गोष्ट आहे. ते सांगतायत की भक्ताची हाक हे पुढचं शीर्षक आहे आणि ते सांगतात की भगवान नित्यानंद नेहमी शांत, निश्चल आणि परमानंदात निमग्न असत. ते विशुद्ध ज्ञानामध्ये आणि दिव्य प्रेमामध्ये लीन असत. जो कोणी त्यांच्याकडे येईल त्याला त्यांच्यामध्ये आपल्याच भावनांचे प्रतिबिंब दिसत असे. त्यामुळे सर्वांच्या हृदयात एक दृढ भाव जागृत होत असे. माझा अंतरात्मा आणि श्री नित्यानंद हे एकच आहेत. गुरुदेव पूर्णपणे निरीच्छ होते आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडे प्रबळतेने आकर्षित होत. गुरुदेव स्वतः जरी इच्छांपासून मुक्त होते तरी लोक नाना प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्याकडे येत. भक्तिमय जिज्ञासू म्हणे, महाराज तुम्ही ईश्वराशी एकरूप झालेले आहात, मला मोक्ष द्या. एक सुशिक्षित व्यक्ती येऊन म्हणे, स्वामीजी तुम्ही ईश्वराशी एकरूप झालेले आहात, मला ते शुद्ध ज्ञान द्या. अजून कोणीतरी म्हणे, बाबाजी मला काहीही नको, फक्त थोडे प्रेम द्या. असा साधक जरी म्हणत असला की त्याला काहीही नको तरीही वस्तुतः त्या व्यक्तीची सुप्त इच्छा असे सत्याचा आधार असलेल्या त्या परमानंदमय प्रेमाची. ही नाटके पाहून गुरुदेव स्मित करत आणि सर्व मागण्यांना होकार देत. खूप वर्षांपूर्वी मी पंढरपूरला जात असे. तिथे नृसिंह स्वामी नावाचे एक सिद्ध पुरुष राहत. आमच्यामध्ये चांगले प्रेमळ संबंध असल्यामुळे मी वर्षातून अनेकदा तिथे जात असे. मला पंढरपूर फार आवडते. दररोज पंढरीनाथाच्या मंदिरात गर्दीचा महापूर लोटे. भक्त, सिद्ध, विद्वान, सुशिक्षित, अशिक्षित, भोगी व त्यागी, रोगी, पापी व पुण्यवान, महाराजे व रंक असे सर्व प्रकारचे लोक पंढरीनाथ विठोबाच्या दर्शनाला येत. ते लोक वर्षानुवर्षे पंढरपुरात पूजिला जाणाऱ्या भगवंताच्या त्या प्राचीन आणि शक्तिपुरित मूर्तीची प्रार्थना करण्यासाठी येत असत. पंढरपुरातही थोड्याफार प्रमाणात मला गणेशपुरीसारखेच दृश्य पाहायला मिळे. भगवान नित्यानंदांच्या दरबारात दररोज अशीच गर्दी होत असे. कोणी त्यांच्याकडे ज्ञान मागत असत, कोणी संपत्ती तर कोणी घरदार वा नोकरी. अनेक स्त्रिया गुरुदेवांकडे येत. त्यांच्यातील एक म्हणे, भगवान मला मूल बाळ नाही, कृपा करा, मला मूल होऊ दे. दुसरी म्हणे, भगवान मला 6 मुली आहेत, आता एक मुलगा होऊ दे. उत्तरादाखल गुरुदेव म्हणत, हो, श्रद्धा ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळेल. गुरुदेवांच्या अवतीभोवती ही नाटके दररोज चालू असत. एखादा भक्त त्यांना म्हणे, बाबाजी मी रोज श्री दत्ताची पूजा करतो. काल त्यांच्या मूर्तीची आरती करताना मला तुम्ही दिसलात म्हणून आज धावतच इकडे आलो. तर दुसरा एखादा म्हणे,
एका आठवड्यापूर्वी तुम्ही मला दृष्टांत दिलात आणि म्हणालात 50 किलो लाडू आण आणि मुलांना खाऊ घाल, मग तुझ्या सगळ्या चिंता मिटतील, म्हणून मी आज हे लाडू घेऊन आलो आहे. तिसरा कोणीतरी गुरुदेवांना सांगे, काल तुम्ही माझ्या स्वप्नात येऊन म्हणालात तुला नोकरी मिळेल, जा. मी तर तुला नोकरी मिळेल, जा. तर मी जाऊ का? बाबा उत्तर देत, हो. त्या माणसाला तिथून गेल्यावर खरोखरच नोकरी मिळेल. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडत त्या घडताना पाहून व त्यांच्याबद्दल ऐकून साधकगण आपली भक्ती व श्रद्धा पुन्हा एकदा नव्याने दृढ होत असल्याचे अनुभवत असत. त्यांना हृदयापासून वाटे की उठावे आणि गुरुदेवांना घट्ट आलिंगन द्यावे. त्यांच्या भक्तिभावामुळे त्यांना गुरुदेवांसमोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावेसे वाटे. तर इथे भक्तांची हाक असं दिलेले आहे. आता गुरुदेव स्वतः भगवान नित्यानंद हे स्वतः निर्मोही होते आणि पूर्णतः तुर्यावस्थेत, सदैव तुर्यावस्थेत असणारे अवधूत होते, सदैव आत्मलीन स्थितीत आणि मौन धारण करणारे आणि इतके शुद्ध की त्याच्यामुळे आणि इतके शांत की त्याच्यामुळे त्यांच्या समोर जो भक्त यायचा, जो साधक यायचा, आता हे इतके स्वच्छ समोर इतके आहेत की त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्याच्याशी एकरूप व्हायचा आणि त्याचं अंतरंग त्यांना त्यांच्यामध्ये दिसायचं. कारण हे यांचं स्वतःचं पूर्णतः हे पूर्ण स्वच्छ आरसा आणि त्याच्यामुळे तो येणारा भक्त त्यांच्याशी एकरूपही होत असेल. त्याच्या आत काय आहे हे सगळं एकमेकांची ती सगळी एकरूपता, भक्त आणि गुरु ह्यांची एकरूपता होत असेल आणि त्यामुळे ती एक वेगळी अनुभूती आहे. कारण ह्यांना जसं आता जेव्हा हृदय शुद्ध होतं आणि त्यावेळेला भगवंत स्वतः प्रकट होतो आणि खरं काय आणि खरं काय नाही हे समजतं. तर आपले सर्व संत जे आहेत ते सर्व संत पूर्णतः त्यांचं मन, बुद्धी, देह, अहंकार, चित्त हे सर्व चेतनमय असतं आणि त्यामुळे इथून तिथून सगळं चेतना आणि अशा संतांच्या संपर्कात आल्यानंतर तो जीव काही क्षणापुरता तो सुद्धा त्या शुद्ध अवस्थेत होतो आणि तो एकरूप होतो आणि ते सर्व काही आपल्या गुरु शिष्यांची एकरूपता अनुभवली जाते आणि संत सुद्धा त्या जीवाच्या पातळीवर जाऊन तो कुठे आहे, त्याला काय आवश्यकता आहे, त्याची काय परिस्थिती आहे, सर्व जाणतात. ते त्याच्या दृष्टीने जाणतात आणि मग त्याला काय आवश्यक आहे, त्याला काय देणं किंवा त्याच्या कोणत्या इच्छा आहेत किंवा कुठे तो अडलाय हे सगळं त्यांना ज्ञान होतं आणि ते तसं मार्गदर्शन करतात, तसे मदत सुद्धा करतात आणि मग ती श्रद्धा, भक्ती प्रत्येक साधकाची ही दृढ होत असते. मग असं कोण विविध काय काय मागतात आणि ते सर्व त्यांचं जर ते त्याच्यात त्यांचं कल्याण असेल तर ते पूर्णपण त्या भक्तांचं होण्यासाठी हे संत मदत करत असतात. पुढे सांगतात की गुरुदेवांची सर्वज्ञता. वेदांताचे ज्ञान असलेल्या शुद्ध हृदयी ऋषीमुनींनी म्हटले आहे की जगताचा स्रोत ब्रह्म आहे. ब्रह्मापासूनच सर्व काही निर्माण झाले आणि ते एकमेव परमचैतन्य सर्व काही बनले. चांगले आणि वाईट लोक हे खूप महत्त्वाचं सांगतात की वेदांताचे ज्ञान असलेल्या शुद्ध हृदयी ऋषीमुनींनी म्हटले आहे की जगताचा स्रोत ब्रह्म आहे. ब्रह्मापासूनच सर्व काही निर्माण झाले आणि ते एकमेव परमचैतन्य सर्व काही बनले. जसे चांगले आणि वाईट लोक, राजे व त्यांच्या प्रजा, देवता आणि ऋषीमुनी, तसेच हजारो प्रकारचे असंख्य जीव. जगत ब्रह्म आहे, याचा निर्माता ब्रह्म आहे आणि त्याने ज्याची रचना केली ते देखील ब्रह्म आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मत्त परत्तरम नान्य किंचिदस्ति धनंजय. अर्थात अर्जुना, माझ्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. देणारा ब्रह्म आहे आणि घेणाराही ब्रह्म आहे. खाणारा ब्रह्म आहे आणि अन्न बनविणाराही ब्रह्म आहे. भिक्षा मागणारा वाचक ब्रह्म आहे आणि दाताही ब्रह्म आहे. हे लिहिणारा ब्रह्म आहे आणि हे वाचणाराही ब्रह्म आहे. सर्वत्र ब्रह्मच व्याप्त आहे. असे असून सुद्धा लोक सुखी, नैराश्य
इत्यादींसारख्या तऱ्हेतऱ्हेच्या भावना अनुभवतात. त्यांच्या प्रवृत्तीमुळे काही गोष्टी अजिबात फायद्याच्या नसल्या तरी त्यांना त्या आवडतात. त्याचप्रमाणे त्यांचा कल आणि रुची यामुळे अनमोल असणाऱ्या गोष्टीही त्यांना आवडत नाहीत. जगात प्रत्येकाची आपापली अशी एक विशिष्ट पसंती असते. सत्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात जाणणारा विरळाच असतो. तर इथे आपल्याला पूर्ण देत आहेत की असं संपूर्ण विश्व हे भगवंतातून निर्माण झालेलं आहे आणि जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये त्या भगवंताची चेतना आहे. त्यामुळे ते भगवत स्वरूपच आहे हे दिलेलं आहे असं. आणि इथे आणि भगवंताने जे निर्माण केलेलं आहे तर ते निर्माण केलं आहे सौंदर्यासाठी, प्रेमासाठी आणि आनंदासाठी. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथे आपल्या अंतरात्माच्या संतुष्टीसाठीच आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु इथे आपण विविधता बघतो. म्हणजे तर इथे सांगतात की असं असलं तरी सुद्धा काही जण नाही, मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीच थोडीफार नैराश्यात असते, उदास असते किंवा कधी कधी खाली वाटतं, ज्याला आपण लो फिलिंग म्हणतो की कधी कधी खाली वाटतं. तर हे सर्व काही घडतं की थोडंसं नैराश्य वाटणं, थोडंसं खाली वाटणं. तर अशा वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या भावना असतात. उदास वाटणं असं काही काही होत असतं. तर इथे ते सांगतात की असे असून सुद्धा म्हणजे ही सर्व सृष्टी सुंदर आहे आणि त्याने त्या प्रेमातनं आणि आनंदासाठी निर्माण केली आहे. असं असून सुद्धा लोक सुख, नैराश्य इत्यादींसारख्या तऱ्हेतऱ्हेच्या भावना अनुभवतात. म्हणजे सुख दुःख सर्व प्रकारच्या भावना सर्व अनुभवतात. तर ते का अनुभवतात? तर त्यांच्या प्रवृत्तीमुळे काही गोष्टी अजिबात फायद्याच्या नसल्या तरी त्यांना त्या आवडतात. त्याचप्रमाणे त्यांचा कल आणि रुची यामुळे अनमोल असणाऱ्या गोष्टीही त्यांना आवडत नाहीत. जगात प्रत्येकाची आपापली अशी एक विशिष्ट पसंती असते. सत्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात जाणणारा विरळाच असतो. तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत तरी सुद्धा त्याची आवड नसेल तर माणूस तिथे ढुंकून सुद्धा बघणार नाही, ही गोष्ट आहे. आणि जे चांगलं नसेल, हितकर नाहीये, तिथे त्याला त्याची आवड आहे तर त्याला काही करू शकत नाही. त्यामुळे इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की सत्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात जाणणारा विरळाच आहे. जे सत्य आहे, जीव, जगत आणि ईश्वर, स्वतःचं सत्य, ईश्वराचं सत्य आणि या सृष्टीचं सत्य काय आहे हे जाणणारा फार विरळाच आहे. आणि बाकी सर्व मंडळी ह्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह ह्याच्यात अडकून वेगवेगळ्या आवडी निवडी तयार केलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यानुसार तो विश्वाकडे, स्वतःकडे, जगाकडे बघत असतो. तर हे ते सांगत आहे आणि म्हणून तो वेगवेगळ्या भावनांच्या आंदोलनात खेळत असतो असं आहे. तर पुढे सांगतात, लोक आपापला कल आणि प्रवृत्ती यानुसार भगवान नित्यानंदांकडे निरनिराळ्या मागण्या करीत. एखाद्या व्यक्तीने अपत्य प्राप्तीची मागणी केली की दुसऱ्या कशात तरी रुची असणारा मनुष्य हसून त्या पहिल्या व्यक्तीची थट्टा करी आणि म्हणे, माहीत आहे का, त्याने भगवानांकडे मूल मागितले. परंतु श्री गुरुदेव हे सर्वांचे आत्मा होते. ते सर्वांचे अंतरंग जाणीत आणि त्यामुळे ते कधीच कोणाचीही थट्टा करीत नसत. उलट ज्याला जे हवे ते त्याला देत. जेव्हा एखादा माणूस गुरुदेवांकडे रोग बरा होण्याची याचना करी तेव्हा ते त्याला परमार्थ प्राप्तीचा शोध घेण्यास कधीच सांगत नसत. मूढतावश कोणी जर मागणाऱ्याची निंदा करू लागला तर गुरुदेव काही न बोलता मौन धारण करीत. कल्पना करा की एखादा माणूस गाडीने लांबच्या प्रवासाला निघाला आहे. वाटेत गाडी बिघडते आणि त्याच्या लक्षात येते की ती दुरुस्त करण्यासाठी एका स्टीलच्या पार्टची गरज आहे. मग तो जवळून जाणाऱ्या माणसाला जवळपासच्या गॅरेजचा पत्ता विचारतो जिथे त्याला गाडीचे पार्ट्स मिळतील. तो दुसरा माणूस म्हणतो, तू स्टील कशाला विकत घेतोस? जवळच दागिन्यांचे दुकान आहे आणि त्यांच्याकडे सोने चांदी आहे. स्टीलच्या ऐवजी तू सोने विकत घेतले पाहिजे. ड्रायव्हरला राग येतो आणि तो म्हणतो, तुम्ही काय बडबडत आहात? अहो, मी फक्त माझी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. श्री गुरुदेव एखाद्या माणसाला तो जे मागत असे तेच देत असत. त्यांच्या दृष्टीने सर्वांच्या अंतरी त्याच शुद्ध आत्म्याचा वास असल्यामुळे उच्च नीच अशी भावना नव्हती. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये आत्माच सामावलेला होता. तर इथे अशा पद्धतीने गुरुदेवांची सर्वज्ञता ह्या शीर्षकाखाली
विशेष महत्त्वाचा मुद्दा ते सांगतायत की त्यांच्याकडे जे साधक येत असत आणि जे साधक त्यांच्याकडे कोणती वासना घेऊन येत असेल, कोणती कामना घेऊन येत होते, तर त्या कामना ते पूर्ण करण्यासाठी त्याला सहाय्य करायचे. आणि मग ती कामना एखाद्याला अपत्यप्राप्तीची असो किंवा एखाद्याला व्यवसाय असो किंवा एखाद्याला ज्ञानप्राप्ती असो, तर ही कोणतीही कामना असेल तरी सुद्धा ती पूर्ण करण्यासाठी गुरुदेव त्यांना मदत करायचे. भगवान नित्यानंद त्यांना मदत करायचे. तर इथे साधकाला आणि काही साधकांना असं वाटायचं की हे काय मागतायत भगवान नित्यानंदांकडे, की इथे येऊन ते आजार बरं करावा किंवा मला मूलच दे असं मागतायत. तर त्यांना असं वाटायचं हे कमीपणाचं आहे. ह्याऐवजी हे असं मागू नये. जे ज्ञानी भक्त आहेत, जे योगी भक्त आहेत, त्यांना तसं वाटायचं. पण ह्यावरती भगवान नित्यानंद कधीच काहीच बोलत नसत. ते मौन धारण करायचे. कारण मौनातूनच हे सिद्ध होतं की ज्याला जे हवंय, जो साधक त्याच्यामध्ये जी तळमळ आहे ती त्याची पूर्ण होऊ दे, हे त्यांचं होतं. कारण ते प्रत्येक त्यांच्या मते श्रेष्ठ कनिष्ठ हा कुठलाच भाव नव्हता. आणि म्हणजे एखाद्याने ज्ञान मागितलं तरी सुद्धा ते त्याच्यासाठी ज्ञान ते त्यांना देत होते. एखाद्याने मुक्ती मागितली तरी सुद्धा ते त्यासाठी त्याला उद्धरत होते. आणि एखाद्याने मूल मागितलं काय, एखाद्याने नोकरी मागितली काय, तर प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी समान होती, हे इथे त्यांनी सांगितले. आणि प्रत्येक सर्वज्ञता प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत्मतत्वच पाहत होते. कारण जोपर्यंत त्या जीवाचं जी कामना आहे ती जोपर्यंत ती पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो त्या कामनेच्या पलीकडे पण नाही जाऊ शकणार. ही पण गोष्ट आहे. अन्यथा ती कामना आहे, सतत मन तिथे खिळून असेल तर तो नाही पलीकडे जाऊ शकणार आहे. हे ह्या सर्वज्ञ संतांना माहीत असतं. त्यामुळे त्या गोष्टी ते पूर्ण करण्यासाठी मदतही करतात. आणि ते एकदाचं पूर्ण होत असतं, ते त्यानंतर त्यातलं सार त्यांना कळतं. आणि मग त्यांच्या सहवासात असल्यामुळे तो साधक त्या कामनेच्या जी कामना घेऊन आलाय त्या कामनेच्या पलीकडे तो नक्कीच जाणार असतो, हे त्यांना खात्री आणि त्यांनी अनुभवलेली गोष्ट आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मतत्व पाहतात आणि प्रत्येक साधकाला तो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याला मदत करून त्याला पुढे नेण्यासाठी मदत करत असतात. आणि त्यासाठी त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे की एखादा व्यक्ती ट्रेनने प्रवास करतोय आणि मध्येच त्याची गाडी खराब झाली आहे, तर त्याला ती गाडी नीट करणं आधी गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्याला आवश्यक ते उपाययोजना करणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जो साधक जिथे अडलाय त्याला ते आधी त्याचं ठीक करणं गरजेचं आहे आणि मग तो त्याची पुढचं यात्रा करू शकतो, हे आपल्या संतांना माहीत असतं. आणि भेददृष्टी नसते. म्हणजे जे साधक काय मागण्या करतात तिथे सुद्धा भेद नाही आहे त्यांचा, तिथे सुद्धा समभाव आहे. आणि त्यानुसार ते मार्गदर्शन करतात आणि ते त्यांना पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी ही गोष्ट पण जे मागितलंय ते स्थूल दिसत असेल तरी सुद्धा त्या स्थूलाकडूनच तो साधक सूक्ष्माकडे जाणार आहे, हे त्यांना माहीत असतं, ज्ञात असतं. तर इथे आपण थांबूयात आणि महाराजांची वचनं ऐकूया.